जर तुम्ही कुंभमेळा 2027 संपल्यानंतर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर कदाचित तुम्ही उशीर करत आहात. का? त्याचं कारण म्हणजे मोठे इन्व्हेस्टर्स इव्हेंट सुरू झाल्यानंतर नाही तर इव्हेंट सुरू होण्याआधीच एंट्री घेतात. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात 2027च्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, रस्त्यांचे जाळे, पाणी पुरवठा, शहरी सुविधा आणि कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आणि यात आणखी भर म्हणजे वाढवण पोर्ट आणि त्यासोबत विकसित होणारे लॉजिस्टिक कॉरिडॉर्स पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक हालचालींना नवीन दिशा देऊ शकतात. आणि याचा अर्थ जास्त पर्यटन, जास्त व्यवसाय, जास्त हॉस्पिटॅलिटी आणि भविष्यात रेसिडेन्शियल व कमर्शियलची मागणी वाढण्याची शक्यता. रिअल इस्टेटमध्ये एक नियम लक्षात ठेवा, प्राइस डेव्हलपमेंटच्या मागे धावते आणि म्हणूनच स्मार्ट इन्व्हेस्टर वर्तमानाची किंमत पाहत नाही, ते भविष्यातील डेव्हलपमेंटच्या टाइमलाईन पाहतात. 2027 पूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये कोणते भाग सर्वाधिक चर्चेत आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कुंभ असं कमेंट करा.